आणि एक महत्त्वाची बातमी, राज्य आपत्ती व्यवस्थापन बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत अजित पवार आणि महाजन उपस्थित आहेत। बैठकीला शिंदे मात्र गैरहजर राहिले, त्यामुळे आता चर्चा सुरू झाली। पावसाळ्यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून आपत्ती विभागाचा आढावा घेतला जातो। तर पावसाळ्यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून आपत्ती विभागाचा आढावा घेतला जाते। मात्र या बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर आहेत। थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, शिंदे या बैठकीसाठी का उपस्थित नाहीत? निखिल, आपण जर पाहिलं तर ही महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती आज मुख्यमंत्र्यांनी जी आहे ती बोलवलेली आपल्याला पाहायला मिळालेली होती। या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शेड्यूलमध्ये जे सगळं टाकण्यात आलेलं होतं, सगळी माहिती जी आहे ती दोघांच्या शेड्यूलमध्ये देण्यात आलेली होती। परंतु एकनाथ शिंदे जे आहेत ते या बैठकीला गैरहजर असलेले पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर काल एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांची बैठक जी आहे ती घेतली होती आणि तेव्हा अजितदादांवरती कुठेतरी नाराजी जी आहे ते त्यांच्या मंत्र्यांनी व्यक्त केलेली होती। अजितदादा विकास कामांसाठी कुठेतरी निधी जो आहे तो अडवत आहेत असा मंत्र्यांनी राग जो आहे तो व्यक्त केला होता आणि त्यानंतर ही आजची बैठक झालेली आहे। या बैठकीला एकनाथ शिंदे जे आहेत ते गैरहजर झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मागील काळात आपण जर पाहिलं तर आपत्ती व्यवस्थापनाची जी समिती स्थापन झाली, या समितीमध्ये त्यांना घेण्यात आलेलं नव्हतं, तेव्हा सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। परंतु नंतर मात्र त्या GR मध्ये बदल जो आहे तो सरकारने केला, राज्य सरकारी मुख्यमंत्र्यांनी केला आणि एकनाथ शिंदे यांचाही समावेश जो आहे तो या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा करण्यात आला होता। परंतु आजच्या बैठकीला मात्र ते गैरहजर राहिल्यामुळे अनेक तर्कवितर्क किंवा राजकीय शंका कुशंका ज्या आहेत ते निर्माण झालेल्या पाहायला मिळत आहेत। धन्यवाद विनायक, एकूणच माहितीबद्दल। तर आपत्ती व्यवस्थापन बैठकीसाठी एकनाथ शिंदे गैरहजर आहेत।